गोमातेचं महत्त्व आम्ही जाणून घेतलं आणि गोमाता अशी आहे की आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ती केवळ देत राहते। गाय भाकड झाली तरी तिचं शेण, तिचं गोमूत्र आपल्याला काही ना काही मिळतं। ही देणारी आहे, ही घेणारी नाही आहे। आपल्या महाराष्ट्राचाच इतिहास बघितला तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये गोधन कमी झालं त्या भागामध्ये हळूहळू आत्महत्या वाढलेल्या देखील आपण बघितलं। कारण एकीकडे या गोधनामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खत आपल्याला मिळायचं, दुधापासनं आमच्या शेतकऱ्यांना 2 पैसे त्यातनं प्राप्त व्हायचे, पण हळूहळू कॅश क्रॉपकडे वळल्यानंतर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातनं चारा नाही म्हणून गोधन विकलं आणि गोधन विकलं म्हणून हळूहळू आमची नैसर्गिक पद्धत होती त्या पद्धतीपासून शेतकरी दूर गेला आणि जिथे जिथे तो दूर गेला त्या त्या ठिकाणची शेती ही अडचणीत आलेली आपण सगळ्यांनी बघितली।